मुंड पर चीता मृगझुंड पर भूषण में तुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर खंडजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महान अशा व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्यासाठी पुणे या शहरात उपस्थित आहोत। ते महान व्यक्तिमत्व म्हणजे या सोहळ्याला सुरुवात होण्या अगोदर आपण लाल महालातील काही आकर्षक अशा सजावटी पाहण्यासाठी जातो। येथे राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे लहानपणीचे पाळणे व अनेक छान अशा सजावटी आपल्याला लाल महालामध्ये पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाच्या अगोदर राजमाता जिजाऊ चौकामध्ये प्रचंड अशा प्रमाणामध्ये शिवभक्तांची गर्दी होते। त्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होते। विश्वातील सर्वात मोठा शिवजन्मोत्सव स्वराज्यार्थ सोहळ्यामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा तमाम शिवभक्तांचे, स्वराज्य बांधवांचे, स्वराज्य वीरांचे, परिवारांचे या ठिकाणी सहर्ष असे स्वागत। लाल महालाच्या ऐतिहासिक प्रांगणामध्ये प्रज्वलित केलेल्या शिवज्योतीने या ठिकाणी आता या मुख्य स्वराज्य रथाच्या शिवरायांच्या पुतळ्यास या ठिकाणी पुष्पहार आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण अर्पण करीत आहोत। सर्व शिवभक्तांनी जोरदार जयघोष करून टाळ्या वाजवून या ठिकाणी ही जयंती साजरी करायची। यानंतर छत्रपती शिवरायांना मी आनंदाने सांगू इच्छितो, अतिशय उत्साहात, आनंदात, मंगलमय अशा वातावरणामध्ये या ऐतिहासिक लाल महालाच्या प्रांगणामध्ये असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास माँ जिजाऊंच्या शिल्पास त्या ठिकाणी पुष्प अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवरायांचा पाळणा त्या ठिकाणी सादर झालेला आहे। शिवज्योत त्या ठिकाणी प्रज्वलित केल्यानंतर या मुख्य रथावरच्या प्रतिमेस या ठिकाणी आपण पुष्प अर्पण केले। मी, कार्तिक, वैभव व त्याचे मित्र असे आम्ही 3-4 जण फेटे बांधून मिरवणुकीत सहभाग होण्यासाठी प्रस्थान करतो। छत्रपती शिवरायांचे प्रतिमा पूजन हे आता संपन्न झाले आहे। यानंतर येथे जमलेले तब्बल 100 असे मानाचे स्वराज्य रथ यांची मिरवणूक ही काढण्यात येईल। ही मिरवणूक सन 2013 सालापासून तर आतापर्यंत चालत आली आहे आणि हे आत्ताचे 13वे पर्व 2025 सालचे। मानाचा पहिला स्वराज्य रथ हा राजमाता जिजाऊ चौकात
प्रथम स्थानी उभा असतो व त्यापाठोपाठ जिजामाता चौक, हुतात्मा चौक, नागरकर तालीम चौक, चितळे चौक या मार्गावरून तब्बल 100 स्वराज्य रथ हे एकामागोमाग मिरवणुकीसाठी उभे असतात. तर चला सहभाग घेऊया या मिरवणुकीत आणि पाहूया प्रत्येक स्वराज्य रथाची विशिष्ट अशी एक सजावट.